राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित एनपीएस व यूपीएस पेन्शन योजनेतील तुलनात्मक फरक जाणून घ्या सविस्तर। राज्य शासन सेवेतील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। या दोन्ही पेन्शन योजनांपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे। या दोन्ही योजनेतील नेमका फरक काय आहे ते जाणून घेऊयात सविस्तर। सेवेची अट: कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीकरिता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान 20 वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल, तर केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान सेवा 25 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल, तरच कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल। स्वेच्छानिवृत्ती: जर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजना या दोन्ही योजनांमध्ये पेन्शनची तरतूद ही त्याच्या सेवेच्या कालावधीनुसार केली जाईल। महागाई भत्ता, कर्मचारी योगदान: वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी चालू महागाई भत्त्याच्या दराप्रमाणे अनुज्ञेय असेल। तसेच वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे 10% योगदान कायम ठेवण्यात आले आहे, तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारचे 14% योगदान आहे, तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारचे योगदान 14% वरून 18.5% इतके वाढविण्यात आले आहे। किमान पेन्शन: सदर दोन्ही पेन्शन योजना सेवेच्या अटीवर अवलंबून असून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान 7,500 रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे, तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान पेन्शन 10,000 रुपये इतकी करण्यात आली आहे। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।